मुंबईतील मिठी नदीमध्ये एक जण बुडाल्याची माहिती मिळतेय। बीकेसीतल्या कनाकिया पॅलेस जवळ ही घटना घडलेली आहे। सध्या मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। तर सकाळपासूनच आपण पाहतोय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच मुंबईतल्या मिठी नदीमध्ये एक जण बुडाल्याची माहिती मिळतेय। सध्या या मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। बीकेसीतल्या कनाकिया पॅलेस जवळ ही घटना घडलेली आहे। एक मोठी बातमी आपण पाहतोय। सध्या मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच बीकेसी मधून एका मिठी नदीमध्ये एक जण बुडाल्याची माहिती मिळतेय। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय यांच्याकडून। संजय, एक मोठी बातमी समजतेय, बीकेसी मधल्या कनाकिया पॅलेस इथून एक जण मुंबईच्या मिठी नदीमध्ये बुडाल्याची माहिती मिळतेय। निश्चितच आज मुंबईमध्ये जो सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, संपूर्ण मुंबई जलमय झाल्याची स्थिती निर्माण झाली होती आणि याच दरम्यान मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरातील बीकेसी संकुलाच्या बाजूला असणाऱ्या कनकिया पॅलेस या परिसरातील झोपडपट्टी परिसरातील एक मुलगा जो आहे तो मिठी नदीमध्ये बुडाला आणि त्यानंतर त्याच्या सोबत असणाऱ्या काही जणांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला। मात्र तो मुलगा जो पाण्याबरोबर वाहून गेलेला आहे आणि ही माहिती त्यांनी स्थानिकांना दिल्यानंतर स्थानिक नागरिकांनी जी आहे ते ही सदरची माहिती जी आहे ती बीकेसी फायर ब्रिगेड असेल किंवा बीकेसी पोलीस असेल यांना कळवली। यानंतर बीकेसी फायर ब्रिगेड आणि पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले असून बुडालेल्या मुलाचा जो आता शोध घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। बरं, एकंदरीत संजय, सध्या या मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू असतंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईतल्या मिठी नदीमध्ये एक जण बुडालेला आहे आणि सध्या त्या मुलाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।